नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 11 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात आपली टीईटी एक्झाम मित्रांनो 2026 जी की येत्या 23 जून रोजी मित्रांनो होणारी आहे आणि त्या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो संपूर्ण काही रेग्युलरली आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण घेऊन येत आहोत, ज्यामध्ये तुमच्या संपूर्ण टॉपिक वाईज जे काही PYQ क्वेश्चन असतील किंवा एक्सपेक्टेड स्वरूपाचे असतील ते सर्व काही मित्रांनो आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला मित्रांनो आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसतील तर फटाफट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणारी असेल। आणि मित्रांनो, जो आपण 2025 सालीच्या एक्झाम मध्ये आपण टार्गेट ठेवला होता 90+ स्कोरचा, बऱ्याच विद्यार्थ्यांना 90+ स्कोर आपण मिळवून दिलेला होता आपल्या व्हिडिओ सिरीज मॅरेथॉन सिरीज मार्फत। त्याच प्रकारे मित्रांनो आपल्या आता टीईटी एक्झाम 2026 साठी देखील जे काही आपल्या आता उर्वरित दिवसांची सिरीज असते ती की आतापासून आपण सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मित्रांनो आपण 90+ स्कोर अचिव्हमेंट साठी सर्व काही आपण टॉपिक वाईजचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत। तर प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा, कोणताही प्रश्न यामधला मित्रांनो तुम्ही मिस करू नका। तर सुरू करू आपला आजचा यामधला भाग 11 मधला पहिला प्रश्न असा आहे, दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश ज्ञान तंत्र कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते। तर ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडली, यापैकी कोण्या मानसशास्त्राने मांडलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की थॉर्नडाईक या जे आहे मानसशास्त्राने मांडलेली आहे। तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी जे आहे समान घटक उपपत्ती, ज्याला आपण थेअरी ऑफ आयडेंटिकल एलिमेंट्स असं म्हणतो, तर ही जी आहे ती मांडलेली आहे। त्यांच्यामध्ये दोन परिस्थितीमध्ये जितके जास्त समान घटक असतील तितके अध्ययन जे की संक्रमण म्हणजेच की संक्रमण प्रभावी होते असं जे आहे त्यांच्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला डॅश असे म्हणतात, काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की किशोर अवस्था असं जे आहे ते म्हटलं जातं। तर विकास अवस्थेतील 6 ते 12 वर्ष या वयोगटाला किशोर अवस्था, ज्याला आपण लेटर चाइल्डहुड असं म्हणतो, जे की याला म्हटलं जातं। पर्याय नंबर ब उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीच्या मनोघडण यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की सी मानसिक पक्वता ही जी आहे ती बाब येते। तर स्मरणाचं ग्रहण या घटकावर परिणाम करणाऱ्या व्यक्तीच्या मनोघडणीमध्ये मानसिक पक्वता हा महत्त्वाचा भाग आहे। पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल। त्यानंतरचा चौथा प्रश्न, व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाच तसा खूप वर्षांनी आठवितो, हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचं आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की पुनरुत्पादित याचं जे आहे हे उदाहरण आहे। तर जेव्हा एखादा जुना अनुभव किंवा प्रसंग जसाच तसा आठवतो आपल्याला, तेव्हा त्याला पुनरुत्पादित कल्पना असं म्हटलं जातं। इंग्लिशमध्ये सांगायचं झालं त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन असं म्हणतो, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला पाचवा प्रश्न असा आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत आहे। तर असं कोणाचं मत होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की कोहलर यांचं जे आहे ते मत होतं। मर्मदृष्टीमूलक अध्ययन, ज्याला आपण इन्साइटफुल लर्निंग असं म्हणतो, तर ही संकल्पना गेस्टाल्टवादी मानसशास्त्रज्ञ कोहलर यांनी जी आहे ती मांडली। त्यांच्यामध्ये समस्या सोडवण्यासाठी सभोवतालच्या वातावरणातील आंतरक्रिया आणि मर्मदृष्टी आवश्यक असते, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल। आणि मित्रांनो, तुम्ही जर PYQ क्वेश्चन्स पाहिले तर सेम तुम्हाला अशा स्वरूपाचेच पाहायला मिळतात, त्यामुळे आपण जी तुमची येणारी जून 2026 ची परीक्षा आहे त्यामध्ये देखील 100% तुम्हाला असेच प्रश्न पाहायला मिळणारे असतील। त्यानंतरचा प्रश्न सहावा असा आहे, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींची मुलाखती घेणे इत्यादी गोष्टीचा विचार जो आहे तो केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने यामध्ये जो आहे तो केला जातो। तर समाजातील जे अनिष्ट प्रथांचं निरीक्षण, चर्चा आणि मुलाखती घेणे या गोष्टींचा सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानामध्ये जे की समावेश होतो। त्यानंतरचा प्रश्न आपला सातवा असा आहे पुढील, साध्य गाठवण्याचा प्रवर्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचं मिश्रण म्हणजे डॅश होय, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला जे आहे प्रेरणा असं म्हटलं जातं। पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न आठवा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे डॅश होय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डॅनियल गोलमन हे जे आहे त्यांचं नाव आहे। जरी भावनिक बुद्धिमत्तेवर आधी काम झाले
असले तरी 1995 मध्ये इमोशनल इंटेलिजन्सी या पुस्तकाद्वारे ही संकल्पना डॅनियल गोलमन यांनी जी आहे जागतिक स्तरावर प्रसिद्ध केली. आता परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की डॅनियल गोलमन यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे, असा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं पुस्तकाचं नाव आहे इमोशनल इंटेलिजन्सी. तर इमोशनल इंटेलिजन्सी हे पुस्तकाचं नाव आहे, जे की 1995 मध्ये त्यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे. तर हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर आपला प्रश्न 9 असा आहे, विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारच्या विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांचा वारसा आणि क्षमता वेगवेगळ्या असतात, त्यामुळे केवळ परिस्थिती बदलून सर्वांचा सारखाच विकास होईल हे गृहीत धरणे जे की शिक्षकाने टाळावे. त्यानंतरचा प्रश्न आपला 10 असा आहे पुढील, संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते यापैकी? तर यामध्ये आपल्याला काही विधाने आहेत. ज्यात पहिलं अविधान आहे बाह्य उद्दीपकाची गरज असते, ब आहे सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज असते, क आहे आपली इच्छा असणे गरजेचं असतं, ड आहे मज्जा संस्थेची गरज असते. तर यापैकी कशाची आवश्यकता असते? तर यामधलं आपलं उत्तर होईल अ ब ड, जे की अ ब ड हे होणार असेल, जे की पर्याय नंबर आपल्याला काय पाहायला मिळते? तर पर्याय नंबर आपल्याला जे की ड मध्ये पाहायला मिळते. तर अ ब ड, ज्यामध्ये संवेदनेसाठी बाह्य उद्दीपक, सक्षम ज्ञानेंद्रिय आणि मज्जा संस्था यांची गरज असते. तर संवेदनेसाठी इच्छा असणे जे की अनिवार्य अट नाही, त्यामुळे पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 11 असा आहे पुढचा, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे. तर थॉर्नडाईकच्या संयोजन उपपत्ती यांच्यातील दृढ संबंधावर हे आधारित आहे. पर्याय नंबर याचं ब उत्तर होणार असेल. त्यामुळे त्यानंतर प्रश्न 12, प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश यांनी म्हटलं. तर कोणी म्हटलेलं आहे? तर पर्याय नंबर ड, जे की लँड्सले यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे. तर प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा ही व्याख्या लँड्सले यांनी जी आहे ती केलेली आहे. त्यानंतर प्रश्न 13, लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे 2 गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सादृश्य. यामुळे जे आहे आपल्याला ते दिसते. जेव्हा वस्तू त्याच्या आकारमानानुसार लहान मोठ्या गटात दिसतात तेव्हा तिथे सादृश्य हे तत्व जे आहे ते लागू होते. पर्याय नंबर ब उत्तर होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडली. तर कोणी? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पीटर स्लावी यांनी जी आहे ती मांडलेली आहे. तर 1990 मध्ये जॉन मेयर आणि पीटर स्लावी यांनी जी आहे भावनिक बुद्धिमत्तेची पहिली औपचारिक उपपत्ती जी की मांडलेली आहे. त्यानंतर प्रश्न 15 आपला, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञ अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशांचे नियम जे की मांडले यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, ग्रेगॉर मेंडेल यांनी जे आहे ते मांडलेलं आहे. तर ग्रेगॉर मेंडेल यांनी जनुकशास्त्राचे जनक असे जे आहे ते मानले जाते आणि त्यांनी वटाण्याच्या झाडावर जे आहे प्रयोग करून अनुवंशाचे नियम जे की मांडलेलं आहे. पर्याय नंबर ब यामुळे याचं उत्तर होणार असेल. मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असेल. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड ॲक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025 च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय
इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे, तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच आहे मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामधून आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या मित्रांनो आणि रेग्युलरली त्यामधले सर्व टेस्ट सोडवत चला, ज्यामध्ये तुम्हाला आपण फुल लेंथची टेस्ट म्हणजे मित्रांनो 150 प्रश्न 150 गुणांची आपण टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासोबत तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील त्यामध्ये ऍड करून दिलेले आहे. तुमच्या सब्जेक्टनुसारचे सर्व काही त्या ठिकाणी सविस्तर आपण तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगला स्कोर इन्क्रीज करण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणारी असेल. तर ज्यांना ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल त्यांनी मात्र नक्की आपली बॅच एनरोल करून घ्या मित्रांनो. तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रॅक्टिसला लागा, कारण का तुम्ही जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस वाढवणार नाही तोपर्यंत मित्रांनो तुमच्या स्कोरमध्ये देखील वाढ होणारी नसेल. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही स्कोर वाढवायचं तुम्हाला असेल तर लगेच आपली बॅच जॉईन करून त्या ठिकाणी रेग्युलरली आपले टेस्ट सिरीज सोडवत चला आणि तुमचा मित्रांनो 100% स्कोर हा इम्प्रूव्हमेंट जो की होणारा असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे 16वा. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. तर अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही, तर यामध्ये त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की व्यक्तीची मनोवृत्ती ही जी आहे बाब जे की त्यामध्ये समाविष्ट होत नाही. त्यानंतर प्रश्न 17वा आपला नॉर्मन इजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचं खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उद्दिष्ट उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे जे की मांडणे हे जे आहे त्यामध्ये जे की वैशिष्ट्य नाही. तर सांगायचं झालं तर नॉर्मन ई ग्रॅनलॉन यांनी जे आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती उद्दिष्ट चढत्या क्रमाने किंवा विशिष्ट रचना असतात तर उतरत्या क्रमाने जे की मांडणे हे वैशिष्ट्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर 18वा प्रश्न बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. तर अध्ययनार्थाला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांची पुढीलपैकी कोणती बाब टाळावी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये ही जी आहे ते टाळावं. तर अवबोध प्रक्रियेत आकृती आणि पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाचे असतात, त्यामुळे त्यांना महत्त्व न देणं चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न 19वा असा आहे पुढचा, खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की उत्सर्जन ही जी आहे ती नाही. तर उत्सर्जन ही एक शारीरिक किंवा जैविक आपण गरज म्हणू शकतो, ती मनोसामाजिक प्रेरणा नाही. त्यानंतर प्रश्न 20वा आपला कातड्यांच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅशचे उदाहरण आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की इंद्रिय भ्रम याचं उदाहरण आहे. तर उपलब्ध उद्दीपकाचा जो काही चुकीचा अर्थ लावणे, तर उदाहरणात दोरीला किंवा पट्ट्याला साप समजणे याला जे आहे इंद्रिय भ्रम असं म्हणतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इल्युवेशन असं देखील म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न 21वा असा आहे गिलफोर्ड यांनी बुद्धीच्या स्वरूप ज्याचे संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्यांच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या, तर यापैकी कोणत्या आहेत, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, आशय क्रिया आणि निर्मिती. तर जे पी गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेच्या संरचनेत 3 मिती सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये पहिला आहे आशय ज्याला आपण कंटेंट असं म्हणतो, त्यानंतर दुसरं आहे क्रिया ऑपरेशन्स म्हणतो इंग्लिशमध्ये, तिसरं आहे जे की निर्मिती किंवा उत्पादन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रोडक्ट्स असं जे आहे जे की 3 त्यांनी म्हटलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपला 22वा असा आहे खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा, यापैकी कोणती मूल्ये, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की अध्ययन क्षमता असलेली. तर ज्या मुलांची अध्ययन क्षमता सामान्य आहे त्यांना विशेष शिक्षणाची गरज जे की नसते. त्यानंतरचा प्रश्न आपला 23वा असा आहे किशोरावस्थेतील मुलांचा मानसिक व भावनिक कौशल्याचा विकासामध्ये ज्ञान इंद्रियांच्याद्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की संख्याकन हा जो आहे थोडक्यामध्ये नाही. त्यानंतर आपला 24वा प्रश्न असा आहे व्यक्तीचा अवबोधात्मक ज्ञानात्मक प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक कारक भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्ययनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने जी आहे ती केलेली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की फ्रेंडसन यांनी जी आहे ती केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 25वा
अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहचार्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? तर यापैकी त्याच उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की आसुबैल यांचा जे आहे थोडक्यामध्ये समावेश होत नाही. आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला जेवढे काही थोर गाजलेले मानसशास्त्रज्ञ आहेत तुम्हाला त्यांचा सर्वांचाच अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण का तुम्हाला परीक्षेमध्ये यांच्यावर निगडीत हा 100% फिक्स प्रश्न पाहायला मिळतो. त्यामुळेच आपली जी टेस्ट सिरीजची बॅच आहे त्यामध्ये देखील तुम्हाला असे प्रश्न सराव करायला मिळतील आणि आपल्या YouTube व्हिडिओमध्ये देखील आपण त्यावर सर्व काही कव्हर करून तुम्हाला देणार आहोत. फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर आपला प्रश्न पुढचा 26वा असा आहे, खालीलपैकी कोणते वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्र शुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेली निष्कर्ष अशी विश्वसनीय असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की प्रायोगिक पद्धती हे जे आहे थोडक्यामध्ये असतात. त्यानंतर प्रश्न 27वा आपला, खाली दिलेल्या प्रेरणामध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की कृती ही जी आहे थोडक्यामध्ये आहे. तर स्पष्टीकरण सांगायचं झालं यामध्ये, तर विश्रांती, काम आणि तापमान नियंत्रण या शारीरिक जैविक प्रेरणा आहेत. आता कृती ही एक व्यक्तिगत आणि मनोवैज्ञानिक प्रेरणा मानली जाते. त्यानंतरचा प्रश्न आपला 28वा असा आहे, अध्यापन हे अध्यानागी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की प्रवर्तन हे जे आहे ते आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 29वा, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात? तर कशा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सृजनात्मक प्रकारच्या असतात. तर कवी, लेखक आणि कलाकार यांच्या कल्पना जे की क्रिएटिव्ह स्वरूपाच्या असतात थोडक्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न 30वा असा आहे, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की प्रक्षेपण या जो आहे थोडक्यामध्ये याचा वापर करणे होय सुरक्षा यंत्रणेचा. स्वतःचे अपयश दुसऱ्या गोष्टीवर लादणे याला प्रक्षेपण असं जे आहे त्याला म्हटलं जातं. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. तर हे झाले मित्रांनो आपले CDPचे, म्हणजेच की जे आपला चाइल्ड डेव्हलपमेंट पेडॉलॉजीचा टॉपिक होता त्यावरचे प्रश्न. आता आपण पुढे पाहू जे काय आपले सामाजिक शास्त्रावरील काय IMP क्वेश्चन आहेत ते आता आपण पाहू मित्रांनो यामध्ये. तर पहा प्रश्न आपला पुढचा 31वा काय म्हणते, इंडिका या ग्रंथात मॅगस्थीसने भारतीय समाजाचे किती वर्गात विभाजन केले होते? तर किती वर्गामध्ये विभाजन केलेलं होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की 7 जे की 7 वर्गात जे आहे याचं विभाजन केलेलं होतं. पर्याय नंबर याचं सी त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 32 आपल्या, कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाने कलिंग युद्धाच्या पश्चातापाचं वर्णन केलेलं आहे? तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 13वा शिलालेख. तर 13वा शिलालेखात कलिंग युद्धाच्या आणि त्यानंतर झालेल्या पश्चातापाचा उल्लेख केलेला होता. त्यानंतर प्रश्न 33वा असा आहे, खालीलपैकी कोणाला भारताची नेपोलियन म्हणून ओळखलं जातं यापैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की समुद्रगुप्त यांना जे आहे ते ओळखलं जातं. त्यांच्या पराक्रमामुळे इतिहासकार विसेंट स्मिथ यांनी समुद्रगुप्तला भारताचा नेपोलियन असं जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 34वा, अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील शहना ए मंडी हे पद कशाशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की बाजार नियंत्रण याच्याशी संबंधित होतं. त्यानंतरचा आपला 35वा प्रश्न असा आहे, विजयनगर साम्राज्यातील अष्टदिग्गज हे कोणत्या राज्याच्या दरबारात होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की कृष्णदेवराय यांच्या जे आहे दरबारामध्ये होते. तर विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय याच्या दरबारात 8 दिग्गज तेलुगू कवी होते ज्यांना अष्टदिग्गज म्हणत होते. पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल त्यामुळे. त्यानंतरचा प्रश्न 36वा, तुगलकनामा या ग्रंथाचा लेखक कोण आहे पुढीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, अमीर खुसरो हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. तर तुगलकनामा या ग्रंथाची रचना अमीर खुसरो यांनी केली आहे. पर्याय नंबर ब उत्तर होणार असेल त्यामुळे. त्यानंतर 37वा प्रश्न, महात्मा गांधींनी करो या मरो ही घोषणा कोणत्या आंदोलनादरम्यान दिली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की छोडो भारत आंदोलन या दरम्यान जे आहे ते दिलेली आहे. तर 1942च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान महात्मा गांधींनी हा जो आहे तो नारा दिलेला होता. त्यानंतर आपला 38वा प्रश्न, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नाना शंकर शेट यांनी जी आहे ती केलेली आहे. तर 26 ऑगस्ट 1852 रोजी जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना जी आहे ती केलेली आहे. त्यानंतरचा आपला 39वा प्रश्न, डॅशच्या उठावाचे कानपूरमधील नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, नानासाहेब पेशवे यांनी जे आहे ते केलेलं होतं. तर 1857च्या उठावात कानपूरचं नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलेलं होतं.
त्यानंतर आपला प्रश्न 40वा असा आहे, सिंधू संस्कृतीतील लोथल हे बंदर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं होतं? तर सिंधू संस्कृतीमधला हा क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की भोगवा या जे आहे थोडक्यामध्ये नदीकाठी वसलेलं होतं. तर सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर लोथल हे गुजरातमध्ये भोगवा नदीच्या काठी होते. त्यानंतरचा प्रश्न 41वा आपला, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की गुजरात या राज्याला लाभलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 42वा, पृथ्वीच्या अंतरंगातील गाभा प्रामुख्याने कोणत्या धातूने बनलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की निकेल आणि लोह यापासून जे आहे ते बनलेला आहे. तर पृथ्वीचा गाभा प्रामुख्याने निकेल आणि लोह पासून बनलेला असल्याने त्याला निफे असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर आपला 43वा प्रश्न पुढील असा आहे, खालीलपैकी कोणत्या ढग हा पाऊस देणारा ढग म्हणून ओळखला जातो यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की निम्बोस्ट्रेटस हा जो आहे त्याला म्हटलं जातं. तर निम्बोस्ट्रेटस ढग हे गडद रंगाचा असून ते सातत्याने पाऊस देतात. त्यानंतर आपला 44वा प्रश्न, ग्रहीय वाऱ्याचा योग्य क्रम ओळखा, विषुववृत्तापासून ध्रुवाकडेचा या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की व्यापारी वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे हे जे थोडक्यामध्ये आहे. तर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना प्रथम व्यापारी वारे, नंतर पश्चिमी वारे आणि शेवटी ध्रुवीय वारे जे की लागतात. त्यानंतर आपला 45वा प्रश्न असा आहे, रोरिंग फोर्टीज ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की 40 अंश दक्षिणांशावरील जे की वेगवान वारे हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर दक्षिण गोलार्धात 40 अंशावर वारे अत्यंत वेगाने वाहतात, त्याला रोरिंग फोर्टीज असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर आपला 46वा प्रश्न असा आहे, भारतातील दख्खनच्या पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की ज्वालामुखीचा उद्रेक यामुळे जे आहे जे की दख्खन पठाराची निर्मिती झालेली आहे. तर दख्खनचे पठार हे लाखो वर्षापूर्वी झालेल्या भेगी ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हाच्या संचयानं बनलेले आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न 47वा असा आहे, मांजुली हे जगातील सर्वात मोठे नदी पात्रातील बेट कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की ब्रह्मपुत्रा या जे आहे ते नदीवर आहे. तर मांजुली हे जगातील सर्वात मोठे नदी पात्रातील बेट आसाममध्ये आहे. त्यानंतर आपला 48वा प्रश्न पुढचा असा आहे, सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या कक्षेचा आकार कसा असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की लंबवर्तुळाकार असतो. त्यानंतर आपला 49वा प्रश्न, खालीलपैकी कोणते अभयारण्य हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की काझीरंगा हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढचा 50वा प्रश्न, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की परिवलन असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर प्रश्न आपला 51वा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कलम 17 अन्वये करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 52वा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उपराष्ट्रपती हे जे आहे ते असतात. त्यानंतर प्रश्न 53वा, ग्रामपंचायतीचे आर्थिक ऑडिट करण्याचा अधिकार कोणाला असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की या ठिकाणी ब, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण CEO असं जे आहे म्हणतो यांना असतात. त्यानंतरचा प्रश्न 54वा, भारतीय संविधानाचा आत्मा कोणास म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की उद्देश पत्रिका, सरनामा असं देखील आपण म्हणतो त्याला म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न 55वा, नगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नगराध्यक्ष असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर आपला 56वा प्रश्न, राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे जे आहे थोडक्यामध्ये जे की देतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न 57वा, 73वी घटनादुरुस्ती कशा संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पंचायत राज व्यवस्था याच्याशी संबंधित आहे. तर 73वी घटनादुरुस्ती ही 1992 साली झाली होती, जी की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याशी संबंधित आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 58वा असा आहे, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कर भरणे हे जे आहे ते नाही, तर बाकी आहे. त्यानंतर 59वा प्रश्न, लोकसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की 552 हे जे आहे थोडक्यामध्ये असतात. त्यानंतर प्रश्न 60वा, माहितीचा अधिकार
ज्याला आपण RTI असं म्हणतो, भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2005 साली. तर भारतात माहितीचा अधिकार जो आहे RTI ऍक्ट 12 ऑक्टोबर 2005 पासून जो की लागू झालेला आहे. त्यामुळे पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, हे झाले आता समाजशास्त्राचे आपले टॉप 30 क्वेश्चन. दोन्ही मिळून आपण 60+ क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता आपण पुढे मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहू मित्रांनो. तर यामधला प्रश्न 61 असा आहे, जो की काय म्हणतो पहा. वाग्दत्त या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा यापैकी तर कशा प्रकारचा होणारा असेल? तर यामध्ये पहा, हा प्रथम जो आहे जो की व्यंजन संधीचा प्रकार आहे. कारण का, क च्या पुढे जो आहे वृद्ध व्यंजन जे की द आल्यामुळे क चा ग या ठिकाणी होतो. म्हणजेच कसा होणार असेल? तर यामध्ये पहिलं वाक अधिक दत्त या प्रकारे जे आहे ते होणार असेल, जे की पर्याय नंबर आपल्याला अ मध्ये पाहायला मिळणारा असेल. अशा प्रकारे होईल. त्यानंतर प्रश्न 62 आईने मुलीला निजविले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर कोणते क्रियापदाचा प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रयोजक क्रियापद. कारण का, जेव्हा करता स्वतः क्रिया न करता ती दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा त्याला आपण प्रयोजक क्रियापद असं म्हणतो. तर यामध्ये आईने मुलीला निजवले या प्रकारचं हे आहे. त्यानंतरचा प्रश्न 63 कपाळ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की भाल हा जो आहे शब्द आहे. तर कपाळ या शब्दाचा जो की समानार्थी शब्द आहे. त्यानंतर आपला 64 प्रश्न पाणी या शब्दाचा लिंग ओळखा तर कोणत्या आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर सी, जे की नपुंसक लिंग हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 65 असा आहे, क्रियापदाने सुचविलेली क्रिया करणारा याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की यापैकी मित्रांनो ब, जे की कर्ता असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर क्रियापदाने सुचवलेली क्रिया करणाऱ्या घटकाला व्याकरणानुसार कर्ता असं म्हणतात. त्यानंतर आपला 66 प्रश्न विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने खूप अभ्यास केला होता. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मिश्र वाक्य आहे. कारण जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य कारण सारख्या उभयानवी अवयवाने जोडलेले असते तेव्हा त्याला जे काही मिश्र वाक्य असं जे आहे ते म्हटलं जातं. या ठिकाणी कारण हे जोडलेलं आहे त्यामुळं. त्यानंतर 67 प्रश्न पंचवटी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की द्विगु समासाचं आहे. तर ज्या समासाचं पहिलं पद संख्या विशेषण असते त्याला द्विगु समास असं म्हणतात. तर यामध्ये पहा, पंचवटी हा जो आहे आलेला आहे म्हणजेच काय, तर 5 वडांचा समूह याला आपण म्हणतो. पण पर्याय नंबर ब उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 68 प्रश्न आई मुलाला हसवते यातील अधोरेखित क्रियापद ओळखा तर कोणतं होईल? तर सेम जे की प्रयोजक हे क्रियापद होणार असेल. कारण का, आई मुलाला हसवण्याची क्रिया करून घेते म्हणून हसविते हे जे आहे ते प्रयोजक क्रियापद होणार असेल. त्यानंतर आपला 69वा प्रश्न आजीने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की गोष्ट हे होणार असेल. कारण का, वाक्यातील मुख्य वस्तू किंवा कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणतात. येथे गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि नातवाला हे अप्रत्यक्ष कर्म या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 70वा असा आहे, शब्दाच्या जाती एकूण किती आहेत? तर किती एकूण शब्द जाती आहेत जे की तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो. जो की हा क्वेश्चन तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मधला आहे आणि हा मराठी व्याकरणाचा अति बेसिक क्वेश्चन आहे. या सर्वांचं उत्तर तुम्हाला येणे मित्रांनो अपेक्षित आहे. जर तुम्हाला यापैकी याचं उत्तर अचूक माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. अन्यथा मी याचं उत्तर 24 तासानंतर मित्रांनो संपूर्ण काही तुम्हाला याचं पिन करून मिळणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 71वा असा आहे, पोर हा शब्द कोणत्या लिंगात आढळतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग या तिन्ही मध्ये आढळतो. तर पोर हा शब्द जो आहे तो पोर, ती पोर आणि ते पोर अशा तिन्ही लिंगामध्ये वापरला जातो म्हणून पर्याय नंबर सी उत्तर होईल. त्यानंतर आपला 72वा प्रश्न अधोमुख या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा तर काय होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, उन्मुख हा जो आहे तो होणारा असेल. तर अधोमुख म्हणजे काय, तर खाली तोंड असलेला. याच्या विरुद्ध उन्मुख म्हणजे काय, तर वर तोंड असलेला असा हा होणारा असेल. त्यानंतर आपला 73वा प्रश्न सावळा ग रामचंद्र रत्नमंचिकी झोपते यातील अलंकार ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की रूपक हा जो आहे तो होणारा असेल. त्यानंतर 74वा प्रश्न ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, स्वर असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतर आपला 75वा प्रश्न असा आहे, चतुर्थी विभक्तीचे बहुवचनी प्रत्यय कोणते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ब, स ला ना ते हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर चतुर्थ विभक्तीचे एकवचनी प्रत्यय स ला ते आणि बहुवचनीय स ला ना ते हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत.
त्यानंतर आपला 76वा प्रश्न, कडी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की तामिळ भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. त्यानंतर 77वा प्रश्न, डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मृत्युमुखी पडणे किंवा खूप भीतीने शुद्ध हरपणे, हे जे आहे याचं उत्तर होतं. त्यानंतर 78वा प्रश्न, क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला जे उत्तर मिळते ते त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की ते कर्म असते. तर क्रियापदाला काय किंवा कोणाला ने प्रश्न विचारल्यास मिळणारे उत्तर हे कर्म असते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, पळाला म्हणून तो वाचला यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की परिणामबोधक आहे. तर पळाल्याचा परिणाम म्हणजे तो वाचला, म्हणून म्हणून हे परिणामबोधक जे की उभयनवी अव्यय होणार असेल. त्यानंतर प्रश्न 80वा, अष्टपैलू म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सर्व गुणसंपन्न होणारं असेल. अष्टपैलू म्हणजे की सर्व कला किंवा गुणामध्ये निपुण असलेला व्यक्ती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, ग्रंथ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर याचं उत्तर जे आहे पर्याय नंबर अ आहे, जे की तत्सम प्रकारचा हा शब्द आहे. कारण का, जे शब्द संस्कृतमधून जशाच तसे मराठीत आले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न 82वा आपला, श श स यांना काय म्हणतात, काय म्हटलं जातं? तर यांना जे आहे जे की घर्षक किंवा उष्मे असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा आपला प्रश्न 83वा, विद्यार्थी या शब्दाचा संधी ओळखा. तर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की दीर्घत्व स्वर संधी. कारण का, यामध्ये विद्या अधिक अर्थी या प्रकारे होणार असेल. येथे दोन सजातीय स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार झालेला आहे. त्यानंतर आपला 84वा प्रश्न, तुला काय पाहिजे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रश्नार्थक होणारा असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन पर्याय नंबर जे की ब, अपूर्ण वर्तमान काळ होणारा असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, शुल्क या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की कृष्ण हा जो आहे तो होणारा असेल. शुल्क म्हणजे काय? तर पांढरा किंवा उजळ, कृष्ण म्हणजे काळा किंवा गडद असं जे आहे ते होतो. त्यानंतर आपला प्रश्न पुढचा असा आहे, अलंकारिक शब्द ओळखा. उंटावरचा शहाणा म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मूर्खपणाचा सल्ला देणारा असा याचा अर्थ होतो. त्यानंतर आपला प्रश्न 88वा, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की सामान्य रूप असं जे आहे त्याला म्हणतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, आणि व शिवाय ही कोणत्या प्रकारची उभयनवी अव्यय आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की समुच्चयबोधक आहेत. त्यानंतर प्रश्न 90वा आपला, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना जे आहे ते म्हटलं जातं. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना त्यांच्या प्रखर लेखणीमुळे मराठी भाषेचे शिवाजी असं जे आहे ते म्हटलं जातं. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण 90 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, जे की तुमचा 90+ स्कोर आणण्यासाठी मित्रांनो भरपूर आहेत. आणि यामधला कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा कोणताही प्रश्न रिपीटली येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो प्रत्येकी प्रश्न आपल्या व्हिडिओमधला शेवटपर्यंत पाहत चला. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केलं नसेल त्यांनी मित्रांनो लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून इनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.